तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचा आलेला आहे ई बुक ज्यामध्ये आपल्याला 15 ते 20,000 प्लस एमपीएससी लेवलचे जे काही क्वेश्चन्स मिळतील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि प्लस मध्ये गॅरंटी देतो की आपण या ई बुक मध्ये असे क्वेश्चन्स पाहणार आहात जे आतापर्यंत आपण एवढ्या डिटेलमध्ये कुठेच नाही पाहिलेले असतील याची मी आपल्याला गॅरंटी देतो कारण या ई बुकला बनवण्यासाठी प्रत्येक दिवसाचे मी 4-4 तास लावलेले आहेत आणि त्यामुळे जर इच्छुक असाल हे ई बुक घेण्यामध्ये लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन जर आपल्याला समजत नसेल सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला ई बुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, बाबा पदमजी यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? बाबा पदमजी यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे बाबा पदमजी यांनी केलेला होता। पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता ते सांगायचं आहे मित्रांनो। पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी देखील केलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेली होती? भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत दिलेली होती। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे मित्रांनो। राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही जी व्यक्ती आहे राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष असणारी एक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, शिवाजी क्लब कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता ते सांगायचं आहे। शिवाजी क्लबची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये शिवाजी क्लबची स्थापना झालेली होती। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन केले जात असते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये सिमेंटचे उत्पादन केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारतातील झारखंड हे जे राज्य आहे राज्यामध्ये सिमेंटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये केले जात असते। पुढचा प्रश्न, नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे। नवयुग या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। आचार्य आत्रे ही जी व्यक्ती आहे नवयुग या वृत्तपत्राचे संपादक असणारी एक व्यक्ती बनलेले होते। पाहूया पुढचा प्रश्न, जय हिंद या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे। जय हिंद या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आचार्य आत्रे यांनी जे आहे जय हिंद या वृत्तपत्राचे देखील एक वृत्त संपादक असणारे व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांचे कोणते शिक्षण अर्धवटच राहिले होते ते सांगायचं आहे। विठ्ठल रामजी शिंदे यांचे खालीलपैकी कोणते एक शिक्षण अर्धवटच राहिले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 3 योग्य राहील। LLB हे जे शिक्षण आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचे अर्धवटच राहिलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या समाजामध्ये समाविष्ट झालेले होते? विठ्ठल रामजी शिंदे हे खालीलपैकी कोणत्या समाजात समाविष्ट झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। प्रार्थना समाज या समाजामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे समाविष्ट झालेले होते। पुढचा प्रश्न, कोणत्या समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला गेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो। कोणत्या समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। वरीलपैकी दोन्ही म्हणजेच प्रार्थना समाज तसेच ब्राह्मण समाज या दोन्ही समाजाच्या शिफारशीवरून विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला गेलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडमध्ये कशाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते? विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला कशाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे इंग्लंडला गेलेले होते। पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक मदत कोणत्या व्यक्तींनी केली होती ते सांगायचं आहे। विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्यासाठी कोणी आर्थिक मदत केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। सयाजीराव गायकवाड यांनी जे आहे धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला जाण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांना आर्थिक मदत केलेली होती। पुढचा प्रश्न, सोनालीपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते ते सांगायचं आहे। सोनालीपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। सोलापूर या जिल्ह्याचे सोनालीपूर असे पूर्वीचे नाव ठेवलेले होते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी
चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये चिंतामणी अष्टविनायक देवस्थान हे एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, अष्टविनायक देवस्थानापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान आहेत ते सांगायचं आहे. अष्टविनायक देवस्थानापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अष्टविनायकापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये 5 अष्टविनायक देवस्थान हे एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत? महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महागणपती, विघ्नहार आणि मोरेश्वर हे जे तिन्ही अष्टविनायक देवस्थान आहे ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, इटली या देशाने भारतातील कोणत्या राज्यामध्ये मेगा फूड पार्क उभारला आहे ते सांगायचं आहे. इटली या देशाने भारतातील कोणत्या राज्यामध्ये मेगा फूड पार्क उभारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील गुजरात हे जे राज्य आहे राज्यामध्ये इटली या देशाने सर्वात मोठा मेगा फूड पार्क हा एक उभारलेला आहे. पुढचा प्रश्न, इटली या देशाने गुजरातमधील कोणत्या ठिकाणी मेगा फूड पार्क उभारलेला आहे? इटली या देशाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मेगा फूड पार्क उभारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मेहसाणा या ठिकाणी जे आहे इटली या देशाने मेगा फूड पार्क हा एक उभारलेला आहे. पुढचा प्रश्न, मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही मोहीम खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्र राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स ही एक मोहीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी किती मायक्रोमीटरची असते ते सांगायचं आहे. मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी लांबी ही एकूण किती मायक्रोमीटरची असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 60 मायक्रोमीटर एवढी जे आहे मानवाच्या एका शुक्राणूची सरासरी असलेली एक लांबी असते. पुढचा प्रश्न, दही कडवट खालीलपैकी कोणत्या आम्लाच्या कारणास्तव लागत असते? दही काही वेळेस कडवट हे खालीलपैकी कोणत्या आम्लाच्या कारणास्तव लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, दही जे आहे ब्युटेरिक आम्लाच्या कारणास्तव काही वेळेस त्या ठिकाणी आहे कडवट लागत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते? खालीलपैकी कशाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, शुक्राणूला जे आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची एक आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या महिला आयोगाने खालीलपैकी कोणता एक लघु चित्रपट बनवलेला आहे? महाराष्ट्राच्या महिला आयोगाने खालीलपैकी कोणता एक लघु चित्रपट बनवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आई मी येते हा जो लघु चित्रपट आहे महाराष्ट्र महिला आयोगाने एक बनवलेला आहे. पुढचा प्रश्न, आई मी येते हा लघु चित्रपट खालीलपैकी कशावर आधारलेला आहे? आई मी येते हा लघु चित्रपट खालीलपैकी कोणत्या बाबीवर आधारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्त्री भ्रूण हत्या या बाबीवर आई मी येते हा लघु चित्रपट हा एक आधारलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील गव्हर्नर जनरलला नंतर काय म्हणून ओळखले जात असे ते सांगायचं आहे. भारतातील गव्हर्नर जनरलला नंतर काय म्हणून ओळखले जात असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. व्हॉइसरॉय या नावाने जे आहे नंतर भारतातील गव्हर्नर जनरलला एक ओळखले जात असे. पुढचा प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय बनले होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी भारताचे गव्हर्नर जनरल हे केव्हापासून व्हॉइसरॉय बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1858 या वर्षापासून जे आहे भारताचे गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय हे एक बनलेले होते. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती यांचा कार्यकाल घटनेच्या कोणत्या कलमात सांगण्यात आलेला आहे? भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाल हा राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कलम 52 या कलमा अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रपती यांचा हा एक कार्यकाल सांगितण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आला होता? मूलभूत हक्कांचा ठराव हा खालीलपैकी कुठल्या अधिवेशनामध्ये करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कराची येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा हा ठराव एक करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्कांचा ठराव खालीलपैकी कोणाच्या अधिवेशनामध्ये करण्यात आला होता ते सांगायचं आहे. मूलभूत हक्कांचा ठराव हा खालीलपैकी कोणाच्या अधिवेशनात करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा हा एक ठराव करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न,
आयोडीन दिवस हा भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? आयोडीन दिवस हा भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आयोडीन जो दिवस आहे भारतामध्ये 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, दंतक्षय हा रोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा एक रोग आहे? दंतक्षय हा रोग खालीलपैकी कोणत्या कशाच्या अभावामुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील फ्लोरिनच्या अभावामुळे दंतक्षय हा एक रोग उद्भवत असतो. पुढचा प्रश्न, कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असते? खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. के जीवनसत्व हे जे जीवनसत्व आहे रक्तपेशीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास एक मदत करत असते. छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील झारखंड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये छोटा नागपूरचे पठार एक झालेले आहेत. पुढचा प्रश्न, अनुसूचित जमातीच्या संख्येचे सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? अनुसूचित जमातीचे संख्येचे जे सर्वात जास्त प्रमाण आहे कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे सर्वात जास्त जे प्रमाण आहे भारतातील मिझोरम या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, मानवी हृदयाची रक्तपंप करण्याची क्षमता प्रति मिनिट किती लिटरची असते ते सांगायचं आहे? मानवी हृदयाची रक्तपंप करण्याची क्षमता ही प्रति मिनिट किती लिटरची असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 4 ते 5 लिटर एवढी प्रति मिनिट जे आहे मानवी हृदयाची रक्तपंप करण्याची एक क्षमता आहे. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतावर खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहेत? सातपुडा पर्वतावर खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच चिखलदरा व पंचमढी हे दोन्हीही थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतावर एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी देहिंग फटकाई हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? देहिंग फटकाई हे राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आसाम हे जे राज्य आहे राज्यामध्ये देहिंग फटकाई हे राष्ट्रीय उद्यान एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुपिरियर हे जे गोड्या पाण्याचे सरोवर आहे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे एक सरोवर आहे. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडाच्या बाहेर फक्त भारतामध्ये आढळणारा प्राणी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? आफ्रिका खंडाच्या बाहेर फक्त भारतामध्ये आढळणारा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गेंडा हा जो प्राणी आहे आफ्रिका खंडाच्या बाहेर फक्त भारतामध्ये आढळणारा एक प्राणी बनलेला आहे. पुढचा प्रश्न, मिठाच्या सत्याग्रहाला खालीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखले जात असते? मिठाच्या सत्याग्रहाला खालीलपैकी कोणकोणत्या नावाने ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सविनय कायदेभंग, दांडी चळवळ, मिठाचा सत्याग्रह या तिन्ही नावाने मिठाच्या सत्याग्रहाला एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, साबरमती आश्रमामधून महात्मा गांधी यांच्यासोबत किती सहकारी होते ते सांगायचं आहे? साबरमती आश्रमातून महात्मा गांधी यांच्यासोबत एकूण किती सहकारी होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. एकूण 78 सहकारी जे आहे साबरमती आश्रमातून महात्मा गांधी यांच्यासोबत एक निघालेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जे आहे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची एक मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, मांजराच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारे खालीलपैकी कोणते एक सर्वप्रथम गाव ठरलेले आहे? मांजराच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारे भारतातील सर्वप्रथम कोणते एक गाव ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. दुगवे हे जे गाव आहे मांजरांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे एक गाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारत सागरी संशोधन समन्वय केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात उभारणार आहे? भारत सागरी संशोधन समन्वय केंद्र हा खालीलपैकी कोणत्या देशात उभारणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. श्रीलंका या देशामध्ये भारत हा जो देश आहे सागरी संशोधन समन्वय केंद्र एक स्थापन करणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मिळतो आपल्याला एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.